यानंतर थेट जाऊयात दादरच्या शिवाजी पार्क या ठिकाणी इथं दीपक केसरकर हे पोहोचलेले आहेत आणि त्याचबरोबर राज्यपाल रमेश बैस हे सुद्धा या ठिकाणी पोहोचल्याचं आपण बघू शकतोय। तर मुंबईमधील दादर इथल्या शिवाजी पार्कवरची ही दृश्य आहेत। या ठिकाणी सुद्धा आपल्याला थाटामाटात शिवजयंती साजरी होताना दिसते। स्वतः राज्याचे राज्यपाल रमेश बैस या ठिकाणी उपस्थित आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांची 394वी जयंती आज साजरी केली जाते। महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते आणि राज्य सरकारकडून 19 फेब्रुवारी या दिवशी शासकीय सुट्टी सुद्धा जाहीर केली जाते। या दिवशी अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुकीचं आयोजन केलं जातं। तर आज शिवजयंतीचा हा उत्साह आपल्याला बघायला मिळतोय आणि मुंबईमधील दादर इथल्या शिवाजी पार्कवरची ही दृश्य इथं स्वतः राज्याचे राज्यपाल रमेश बैस उपस्थित आहेत। मंत्री दीपक केसरकर आणि पालिका आयुक्त सुद्धा आपल्याला इकबाल सिंग चहल इथं उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं। त्यांच्यासोबत पोलिसांचा बंदोबस्तही आपल्याला दिसून येतोय। दरम्यान लिफ्टच्या माध्यमातून राज्यपाल रमेश बैस असतील, मंत्री दीपक केसरकर आणि त्याचबरोबर जे इकबाल सिंग चहल आहेत हे आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करणार आहेत आणि त्याची थेट दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। तर ही जी दृश्य आहेत ती पाहण्याजोगी आहेत। राज्याची राजधानी मुंबई इथल्या दादरच्या शिवाजी पार्कवरची ही दृश्य आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अश्वारूढ पुतळा, भव्य असा हा पुतळा आहे आणि आज शिवजन्मोत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला जाणार आहे आणि त्यासाठी स्वतः राज्याचे राज्यपाल रमेश बैस आणि मंत्री दीपक केसरकर तसंच पालिका आयुक्त आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण केला जाणार आहे। दरम्यान ही दृश्य आपण बघू शकतोय। मुंबईच्या दादर इथली राज्यासह देशभरात आज मोठ्या उत्साहामध्ये शिवजयंती साजरी होती आणि तसाच उत्साह आपल्याला दादरच्या शिवाजी पार्क या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळतोय। इथं पुष्पहार अर्पण केला जातोय छत्रपती शिवाजी महाराजांना। राज्यपाल रमेश बैस इथं उपस्थित आहेत। राज्याचे राज्यपाल महामहिम रमेश बैस हे इथं उपस्थित झाले आहेत थोड्याच वेळापूर्वी आणि त्याचबरोबर मंत्री दीपक केसरकर आणि पालिका आयुक्त सुद्धा थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी पोहोचलेले होते आणि क्रेनच्या माध्यमातून त्यांच्याकडून आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भव्य दिव्य अशा अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले जात आहेत। तर ही दृश्य थेट आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघत आहात। शिवाजी पार्कवर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शिवभक्त गर्दी करत असतात आणि तो सोहळा आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून थेट बघू शकताय। दादरची ही दृश्य आहेत। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण केला जातोय आणि क्रेनच्या माध्यमातून राज्याचे राज्यपाल मंत्री दीपक केसरकर त्याचबरोबर इकबाल सिंग चहल हे पुष्पहार अर्पण करताना आपल्याला दिसत आहेत। त्याची थेट दृश्य आपण बघू शकतोय। छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य असा हा पुतळा या ठिकाणी आहे। अश्वारूढ पुतळा इथं उभारण्यात आला आहे आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला इथं पुष्पहार अर्पण केला जातोय आणि त्यासाठी आपल्याला ही दृश्य बघायला मिळत आहेत। त्यामध्ये क्रेनच्या सहाय्याने हे जे मंत्रीगण आहेत, राज्यपाल आहेत ते इथं पोहोचलेले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण केला जात असल्याचं आपल्याला या थेट दृश्यांच्या माध्यमातून बघायला मिळतंय। तर भला मोठा हा हार छत्रपती शिवाजी महाराज यांना या ठिकाणी अर्पण केला जातोय। पुष्पहार इथं अर्पण केला जातोय। एक थाटामाटामध्ये यंदाची शिवजयंती ही साजरी होताना दिसतेय। शिवजयंती सोहळ्यासाठी जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आली होती आणि शिवभक्तांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान आताची ही दृश्य ठिकठिकाणी शिवजयंतीचा उत्साह आपल्याला दिसून येतो। तर एकीकडे आहे महाराष्ट्राची राजधानी मुंबईमधील शिवाजी पार्कवरची ही दृश्य, तर दुसरीकडे आहेत गोव्यामधली दृश्य। या ठिकाणी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करताना दिसत आहेत आणि जयंती साजरी करताना दिसत आहेत। जयघोष छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी होतोय।
त्याची थेट दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। शेजारचं राज्य गोवा या ठिकाणी सुद्धा शिवजयंतीचा उत्साह आपल्याला शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे। तर मुंबईमध्ये शिवजयंतीचा हा उत्साह आहे। दोन्हीकडची ही दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। एकीकडे आहे मुंबईमधील शिवाजी पार्कवरची ही दृश्य। छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला इथं पुष्पहार अर्पण केला जातोय। तर दुसरीकडे आहे महाराष्ट्राच्या शेजारचं राज्य गोवा, जिथे सुद्धा गोव्यामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला पराक्रम गाजवलेला होता आणि त्या ठिकाणी आता तिथले मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला आहे। जयघोष त्यांनी केल्याचं पाहायला मिळालं आहे आणि एक उत्साह आपल्याला या ठिकाणी शिवजयंतीचा पाहायला मिळतोय। तर इथले जे विद्यार्थी आहेत तेही मोठ्या संख्येने इथे जमल्याचं आपण बघू शकतोय। दरम्यान शिवाजी पार्कवरची ही दृश्य आहेत मुंबईमधील आणि इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या 394व्या जयंतीचा एक उत्साह आपण बघू शकतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।